गेल्या काही वर्षात घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय। किरकोळ कारणातून सुद्धा मन दुभंगतात आणि प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत जातं। अशा दाम्पत्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, पण न्यायाधीश, वकील, समुपदेशक यांनी संसार सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले। त्यातून ज्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय बदलला, अशा दाम्पत्यांचा आज कौटुंबिक न्यायालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। न्यायालयाच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या सत्कारातून एक प्रकारे या दाम्पत्यांना नव्या आयुष्याची ऊर्जा मिळाली। गेल्या काही वर्षात दुर्दैवानं घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय। तरुण पिढीला तर आता घटस्फोट घेण्यात काहीच गैर वाटत नाही। कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाच्या केसेस येतात। सुरुवातीला अशा दाम्पत्यांचं कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन केलं जातं। त्यातून काही संसार वाचले आहेत। आज कोल्हापुरातील कौटुंबिक न्यायालयाचा 13वा वर्धापन दिन होता। या निमित्तानं आज जिल्हा न्यायालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आनंद सोहळ्याचं आयोजन केलं होतं। सुरुवातीला ॲडव्होकेट आर.बी. मुजुमदार, ॲडव्होकेट स्मिता शिंदे, ॲडव्होकेट सविता कर्णिक भोसले, सुवर्णा कांबळे, रणजित कवाळे, पी.एम. सावेकर, स्वाती तानवडे यांचा जिल्हा न्यायाधीश एस.एस. तांबे, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अपर्णा वाईकर, कौटुंबिक न्यायालय बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। त्यानंतर ज्या दाम्पत्यांनी समुपदेशनानंतर घटस्फोटाचा निर्णय मागं घेतला, अशा जोडप्यांचा विशेष सत्कार झाला। संसार म्हणजे भांड्याला भांडं लागणारच, पण वाद विकोपाला जाऊन संसार मोडण्यापर्यंत कुणीच जाऊ नये, यासाठी कौटुंबिक न्यायालय समुपदेशन करत असल्याचं आर.बी. मुजुमदार आणि अस्मिता शिंदे यांनी सांगितलं। तर न्यायालयानं जीवनाचा खरा अर्थ दाखवला, त्यामुळं संसार वाचला, असं मत वैभव संगपाळ यांनी व्यक्त केलं। आई-वडिलांच्या भांडणात मुलांचं कसं नुकसान होतं, यावर एका 6वीतील मुलानं मनोगत व्यक्त केलं आणि सारेच अंतर्मुख झाले। कौटुंबिक न्यायालयाचं काम अभिमानास्पद असल्याचं मत जिल्हा न्यायाधीश एस.एस. तांबे यांनी व्यक्त केलं। तर कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत होवो अशा शुभेच्छा न्यायमूर्ती अपर्णा वाईकर यांनी दिल्या। यावेळी ॲडव्होकेट विजयकुमार ताटे देशमुख, विजय कदम, प्रभारी प्रबंधक महेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।